x इज इक्वल टू log x टू द बेस x स्क्वेअर, हा x स्क्वेअर बेसमध्ये. देन ॲट x इज इक्वल टू एफ डॅश ऑफ x, म्हणजे आता आपल्याला काय काढायचे ते एफ डॅश ऑफ x. ओके, मग एफ ऑफ एक्स काय दिलेले, तर हिअर एफ ऑफ एक्स केअरफुली पहा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय लॉग टू द बेस एक्स स्क्वेअर ऑफ लॉग एक्स. इथं आपण बेस चेंज रूल यूज करू, केअरफुली पहा. म्हणजे ज्याला काय लिहिणार लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, आता परत इथे एक प्रॉपर्टी यूज करता येते, हे टू पुढेही घेता येते. म्हणजे तुमचं एफ ऑफ एक्स काय ते केअरफुली पहा. हे टू पुढं आलं तर याला लिहू 1/2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग एक्स. ओके, काय केले, हे जे 2 आहे पॉवर इकडे लिहे बाजूला. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता रूल कोणता यूज करायचा आहे ते u/v. डेरिव्हेटिव्ह केअरफुली पहा, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू हे 1/2 द ॲज इट इज. नाव आता u/v रूलनुसार काय u/v. ओके, व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. त्या रूलनुसार आपण जर डेरिव्हेटिव्ह काढलात काय ते लॉग एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस व्ही 1/log x इंटू 1/x. आपण इथे u/v यूज करावेत, हे ॲज इट इज आणि या लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस आता लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज log of log x and derivative of this log x 1/x. हे इथे u/v यूज करावेत, केअरफुली पहा. इट इज log x होल स्क्वेअर. ओके, u/v. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ u/v मी इथं फॉर्म्युला लिहिलो. इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u/v व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही आणि अपॉन व्ही स्क्वेअर. हिअर हे u आणि हे v. नाव आता याचं कॅल्क्युलेशन करू. इट इज 1/2 ॲज इट इज लॉग एक्स कॅन्सल, वर राहते 1/x मायनस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू 1/x आणि होल टू द अपॉन लॉग एक्स होल स्क्वेअर. ओके, हे झालं तुमचं एफ डॅश ऑफ एक्स. पण आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, एफ डॅश ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू ई. ओके, मग आता फक्त ई ठेवा हिअर. देअरफॉर एफ डॅश ऑफ ई केअरफुली पहा, जिथं जिथं एक्स आहे तिथे तिथं आपण ई पुट करणार. 1/2 द ॲज इट इज. देन हे काय 1/x, तर इट इज 1/e मायनस लॉग ऑफ लॉग एक्स म्हणजेच काय होते लॉग ऑफ लॉग ई इंटू हे 1/x म्हणजेच 1/e. म्हणजे आपण काय करत फक्त एक्सला रिप्लेस करायला ईनं. अगेन इट इज लॉग ई होल स्क्वेअर. केअरफुली पहा, इथं फक्त एक्सला रिप्लेस केले ईनं. आता व्हॅल्यू लिहा डायरेक्टली, कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. इट इज 1/2 हे 1/e ॲज इट इज मायनस लॉग 1 इंटू 1/e होल टू द अपॉन लॉग ई. लॉग ई म्हणजे काय 1. ओके, आता तीच व्हॅल्यू इथं लॉग 1 म्हणजे 0. इट इज लॉग ईची व्हॅल्यू 1 लिहिली, इथेही लॉग ईची व्हॅल्यू, पण लॉग 1 इट इज 0. देन 1/2 1/e मायनस 0 आणि अपॉनमध्ये इथं 1 आहे, म्हणजे लास्ट आन्सर येते 1/2e. आता 1/2e कोणतं आहे, इट इज ऑप्शन डी. ओके, 1/2. केअरफुली पहा, कॅल्क्युलेशन काय आपण सगळ्यात आधी लॉग बेस एक्स स्क्वेअर ऑफ लॉग एक्स बेस चेंज रूलनुसार रूल यूज करा. नंतर सरळ सरळ पॉवर पुढं घेतला आणि इथे u/v नुसार डेरिव्हेटिव्ह काढला. u/v नुसार डेरिव्हेटिव्ह काढला, नंतर डायरेक्ट ईच्या जागेवर ईची किंमत पुट केली. सोल्युशन केअरफुली पहा.